नमस्कार. आज मी वीरा रागाशीची सिग्नेचर डिश बनवणार आहे. ती म्हणजे चिकन भुजिंग. तर चला बनवूया. भाजणे या शब्दाला स्थानिक भाषेत भुजणे असा शब्द आहे. भुजणेला आयएनजी सफिक्स जोडून भुजिंग हा शब्द बनला आहे. ग्रिल चिकनच्या फ्लेवरमध्ये मुरलेले हे मस्त चमचमीत पोहा भुजिंग स्टार्टर म्हणून फेमस आहे. भुजिंग बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यासोबत 2 बटाट्याचे जाड गोल काप करून घेतले आहेत. त्यात एका लिंबाचा रस घालावा. त्यासोबत 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टीस्पून धने जिरे पावडर, 1 टीस्पून गरम मसाला व चवीनुसार मीठ घालावे. चिकनला छान मॅरिनेट करून 30 मिनिटं बाजूला ठेवावे. आता भुजिंगसाठी लागणारा मसाला बनवण्यासाठी पाव कप भाजलेलं सुकं खोबरं, 1 इंच दालचिनी, 2-3 लवंग, 10-12 काळी मिरी, 1 वेलची, अर्धा इंच आलं, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 ते 2 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर व 1 टीस्पून जिरं घालावं. यात थोडं पाणी घालून थोडं जाडसरच वाटून घ्यावं. आता चिकन व बटाटा मॅरिनेट होऊन अर्धा तास झाला आहे. बार्बेक्यू शिगेमध्ये एका बटाट्याचे काप, मग चिकनचा पीस या क्रमाने लावून घ्यावा. मग 10 मिनिटं गॅसवर मध्यम आचेवर चिकन तंदूर भाजतो तसं भाजून घ्यावं. सर्व बाजूने छान भाजून घ्यावं. आपल्याकडे घरी कोळशाची शेगडी नसते, त्यामुळे भुजिंगला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी चिकन व बटाटे एका भांड्यात घ्यावे व कोळसा गरम करून घ्यावा. त्यावर 1 टीस्पून बटर घालून झाकण ठेवावे, म्हणजे भुजिंगला छान स्मोकी फ्लेवर येतो. आता फायनल स्टेप साठी एका भांड्यात तेल गरम करून त्यात 1 उभा चिरलेला कांदा घालावा. कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यावा. मग त्यात वाटलेलं वाटण घालावं. हे वाटण 2 मिनिटं छान परतून घ्यावं. त्याला तेल सुटेपर्यंत छान परतावे. त्यात थोडं पाणी व चवीनुसार मीठ घालावं. चिकनला मीठ लावलं आहे त्या हिशोबानेच मीठ घालावं. आता यात भाजलेले चिकन व बटाटे घालावे. गरज असेल तर थोडं पाणीही घालावं व छान मिक्स करून घ्यावं. झाकण ठेवून 10 मिनिटं मंद आचेवर शिजवावे. आता यात पोहे न धुता कोरडेच घालावे. आवडीनुसार घालावे. पोह्यांसाठी वापरले जाणारे जाड पोहेच यात घालावे व छान मिक्स करावे. 2 मिनिटं मंद आचेवर एक वाफ काढावी. गरम गरम पोहा चिकन भुजिंग सर्व्ह करावे. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.